नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। देश का सत्यानाश किया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा। अरे मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, अरे मुक्त करो, मुक्त करो, अरे मुक्त करो, मुक्त करो। अरे होत कसे नाही, होत कसे नाही, अरे होत कसे नाही, अरे होत कसे नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक मान्यवर वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाबोधी महाविहार जे संपूर्ण देशाची आणि संपूर्ण मूलनिवासी बहुजन समाजाची जागतिक विरासत आहे, त्या विरासतीवर RSS BJPचा नाजायज कब्जा होत आहे आणि तो कब्जा संपुष्टात आणण्यासाठी आज पूर्ण देशभरामध्ये चरणबद्ध आंदोलनाचा तिसरा चरण होत आहे, रॅली प्रदर्शन। याआधी 3 तारखेला धरणा निवेदन देण्यात आले पूर्ण देशभरामध्ये, त्यानंतर 8 तारखेला पूर्ण देशभरामध्ये धरणा प्रदर्शन करण्यात आले आणि आज 22 तारखेला पूर्ण देशभरामध्ये रॅली प्रदर्शन होत आहे। आणि यानंतर 9 एप्रिल 2025ला याच मुद्द्यावरती राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन होणार आहे आणि 1 जुलै 2025ला भारत बंदची हाक दिलेली आहे। त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने, आंदोलनाच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी भंतेजींच्या नेतृत्वामध्ये सर्व मूलनिवासी बहुजन समाजाचे उपासक उपासिका या ठिकाणी जमून शांततेने संविधानामध्ये हे आंदोलन करत आहेत। छत्रपती चौकामध्ये हे आंदोलन रॅली सुरू होत आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पर्यंत 2 व्हीलरची रॅली जात आहे आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही महाविहार बौद्धविहार मुक्तीच्या आंदोलनाचं निवेदन त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही बहुजनांची विरासत जर RSS BJPच्या ताब्यातून त्यांनी जर मुक्त नाही केली तर देशभरामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन उभं राहील, एवढं या निमित्ताने या ठिकाणी आपण आपल्या समोर सांगतो। धन्यवाद। जय। औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाईक 4 व्हीलर द्वारे संपूर्ण शहरातून भव्य अशी मिरवणूक काढून कलेक्टर ऑफिसवर निवेदन देण्याचं आयोजन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारे आयोजित केलेला आहे। संपूर्ण जग जाणते आहेत, संपूर्ण जगाला माहीत आहेत की सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली त्या बोधवृक्षाखाली बुद्धगयेमध्ये। संपूर्ण जग जाणत आहे की भगवान बुद्धांनी या संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ बौद्ध धम्म हे सिद्ध केलेलं आहे। सर्वच लोकांना, जगातील सर्व लोक जाणत आहेत की भगवान बुद्धामुळे या जगातील 80 देश बौद्ध धर्मीय झालेले आहेत। आमच्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जेव्हा जपानमध्ये, श्रीलंकेमध्ये, अमेरिकेमध्ये जातात तेव्हा ते मोठ्या गर्वाने सांगतात की मैं बुद्ध के भूमि से आया हूँ, आई एम कमिंग फ्रॉम बुद्धा लैंड, मैं बुद्ध के धरती से आया हूँ। नरेंद्र मोदी साहेबांनी कधीच म्हटलं नाही की आय एम कमिंग फ्रॉम श्रीकृष्ण लँड, राम लँड असं म्हटलं नाही। का म्हटलं नाही तर जगामध्ये फक्त बुद्धाला ओळखतात। बुद्ध एकमेव आहेत की ज्यांची ओळख संपूर्ण जगाला आहे। तसाच योगी साहेब सुद्धा हे सुद्धा बाहेरच्या इंटरनॅशनल लोकांना भेट देताना बुद्धाच्या मूर्त्याच देतात। याचा अर्थ हा आहे
की जगामध्ये बुद्धांना सगळे ओळखतात. आज ब्राह्मणांनी का बरं भगवान बुद्धाच्या विहारावर कब्जा केलेला आहे? तर जगातले 80 देशाचे लोक बुद्ध विहारामध्ये बुद्धगयेला येतात. त्या ठिकाणी सर्व प्रकारचं दान दिलं जाते. सोनं चांदीपासून हिरे माणिक मोत्यापर्यंत कपड्यांपर्यंत दान येते. आणि हे सर्व दान हे ब्राह्मण लोकांना चटक लागली, सवय लागली. बऱ्याच ब्राह्मणांनी वर्षानुवर्ष दान खाल्लेलं आहे आणि आताही सुद्धा ते दान खात आहेत. तर यामध्ये नितीश कुमार यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण आता सरकारने जो कायदा केलेला आहे 1949 हा ऍक्ट मुद्दाम लागू करून बौद्ध जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. हा ऍक्ट बंद झालेला आहे. बंद झाल्यानंतर बी हम करे सो कायद्याप्रमाणे त्यांनी हा ऍक्ट चालू ठेवलेला आहे. इंग्रजाच्या काळामध्ये हा ऍक्ट बंद झाला आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेप्रमाणे 1950 पासून नवीन कायदा सुरू झालेला आहे. तर या नवीन कायद्याप्रमाणे त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे बुद्ध विहारावर अधिपत्य असू शकत नाही. तर लवकरात लवकर हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावेत ह्या मागणीसाठी संपूर्ण जगातील लोकांनी आंदोलन केलेलं आहे. तर आम्ही सुद्धा आता कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना आंदोलन देऊन सांगणार आहोत की नितीश कुमारकडे लवकरात लवकर आमचा अर्ज पाठवून हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी आम्ही नम्र विनंती करत आहोत. नमो बुद्धाय, जय भीम.